सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपले आवाज जे आहेत ते बंद करावेत, माईक बंद करावेत. आपला लेसन चालू असताना मी विचारतो तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आणि लेसन संपल्यानंतर मी तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरं विचारेन त्याची उत्तरं तुम्ही द्यायची. बाळांनो, मध्ये कोणी डिस्टर्ब करू नका, कारण आपले जे लेसन आहेत हे लेसन रेकॉर्डिंग होतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत ते हे लेसन ऐकतात. त्यांच्याही अभ्यासाची सोय आपण करतो, म्हणून आपण सर्वांना सहकार्य करायचं आहे. रेखा मॅडम, चालू करू? हो हो. ओके. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेला आगळा वेगळा उपक्रम, शाळा बंद परंतु शिक्षण मात्र सुरू, या उपक्रमांतर्गत आजच्या पाठामध्ये मी दिग्विजय सांगळे सर तसेच माझे सहकारी प्रकाश राऊत सर तसेच आरती चौधरी मॅडम आम्ही आपले सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पाठाला आपण इयत्ता 7वीच्या भूगोल विषयातील मृदा हा पाठ पाहत होतो. विद्यार्थ्यांनो, हा पाठ पूर्ण झालेला नाही. या पाठाचा काही भाग जो आहे तो अद्याप बाकी आहे आणि हा राहिलेला जो भाग आहे तो भाग या पाठाला आपण पाहणार आहोत. मृदा या विषयीचा सुरुवातीचा जो भाग आहे म्हणजे मृदा निर्मिती कशी होते, त्याचप्रमाणे मृदेवर हवामानातील कोणकोणत्या घटकांचा परिणाम होतो, तसेच त्यामध्ये जैविक, अजैविक घटक, भौतिक, रासायनिक घटक या सर्व घटकांचा या मृदेवर कसा परिणाम होतो, त्याप्रमाणे मृदा निर्मितीपासून ती मृदा सुपीक आणि सकस कशी बनते, त्यामध्ये ह्युमस निर्मिती कशी होते, कंपोस्ट खत कसे तयार होते आणि निसर्गाने मृदा ही एक मानवाला दिलेली, नवे सर्वांनाच दिलेली, सर्वच प्राणी मात्रांना दिलेली ही एक अमूल्य देणगी आहे. इथपर्यंतचा भाग आपण पाहिलेला होता. मुलांनो, मृदा ही वनस्पती जीवनाचा मोठा आधार आहे. वनस्पती जीवन फुलवण्यासाठी, वनस्पती जीवन म्हणजे सृष्टी, संपूर्ण सृष्टी निर्माण करण्यासाठी वनस्पती जीवन अत्यंत आवश्यक आहे. वनस्पती जीवन हा त्याचा महत्वाचा गाभा आहे आणि वनस्पती जीवनच निर्माण करण्यासाठी मृदा ही महत्वाची भूमिका बजावते, हे आपण पाहिलेलं आहे आणि पुन्हा त्याचा उर्वरित भाग आपण कंटिन्यू करत आहोत. मृदा, या मृदेमध्ये वनस्पतींना पोषक असणारी वेगवेगळी सजीव, निर्जीव अशी सामग्री एकत्र आलेली असते. असे वेगवेगळ्या प्रकारचे घटक एकत्र आलेले असतात. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरक्रिया घडत असतात
आणि त्यातून जे विघटक पदार्थ तयार होतात त्यावर या वनस्पती आपलं जीवन फुलवत असतात. मुलांनो, मृदा आता सांगितल्याप्रमाणेच ही सुपीक मृदा जी आहे त्याचा प्रामुख्याने मानव शेतीसाठी उपयोग करतो. नवे तर शेती पिकवण्यासाठी मृदा हे एक महत्वाचं साधन आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. ज्या ठिकाणी मृदा सुपीक आहे, दर्जेदार आहे, त्या ठिकाणी चांगलं पीक घेतलं जातं. आणि म्हणून शेत जमिनीचं प्रमुख कार्य, ह्या शेत जमिनीचं प्रमुख कार्य म्हणजेच काय, त्या शेत जमिनीमध्ये असलेल्या मृदेचं प्रमुख कार्य म्हणजे पिकं निर्माण करणं, वनस्पती निर्माण करणं. आता जमीन तुम्हाला माहित असेल मुलांनो, आपण गावी वगैरे गेल्यानंतर किंवा आपल्या कुंडीमध्ये जे आपण झाड लावतो ते छोटी छोटी रोपं लावतो, त्यामध्ये तुळस असेल किंवा इतर काही असेल, कुंडीत माती घेतल्यानंतर थोडस आपण खणतो, उकरतो आणि त्याच्यामध्ये ते रोप लावतो. त्याचप्रमाणे शेतामध्ये, संपूर्ण शेतीमध्ये या जमिनीच्या वरच्या थरामध्ये काय केलं जातं, बियाणं पेरलं जातं आणि वरच्या थरामध्येच ते बियाणं उगवतं. त्याची मुळं सुद्धा त्या थरापासून थोडीशी खाली जातात. एकंदरीत जमीन खूप खोल खणावी लागत नाही. जमिनीचा वरचा जो थर आहे त्या थरामध्येच अशा प्रकारची शेती जाते. अशा प्रकारची मोठ्या मोठ्या झाडांची रोपं सुद्धा अशाच पद्धतीने लावली जातात. आता हे सगळं का बरं, तर जमिनीमध्ये जमिनीचा जो वरचा थर आहे, या वरच्या थरामध्ये छोटे छोटे मातीचे कण असतात की ज्याचं मृदेमध्ये रूपांतर झालेलं असतं. छोटे छोटे मृदेचे कण असतात. हे सुपीक कण जमिनीच्या पृष्ठभागावर असतात. काही खोलीपर्यंत 5 इंच, 6 इंच, 1 फूट अशा पद्धतीने एक मर्यादित खोलीपर्यंत जमिनीच्या पृष्ठभागावर अशा प्रकारच्या सुपीक मातीचा थर तयार झालेला असतो. या मृदेचा थर तयार झालेला असतो आणि यालाच आपण मृदा असं म्हणतो किंवा सुपीक जमीन असं म्हणतो. या वरच्या थरावरच वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. मोठ्या झाडांची रोपं लावली जातात. कालांतराने ती छोटी रोपं मोठे वृक्ष जेव्हा होतात तेव्हा त्याची मुळं मात्र जमिनीवर खोल खोल जातात. अशा पद्धतीने ही मृदा म्हणजे वनस्पती जीवन निर्माण करते. मुलांनो, ज्या ठिकाणी सुपीक मृदा आहे त्या ठिकाणी उत्तम प्रकारचं वनस्पती जीवन म्हणजे समृद्ध वनस्पती जीवन आपल्याला पाहायला मिळतं. कोणत्याही मातीमध्ये आपण रोप लावलं तर ते रोप जास्त दिवस जिवंत राहत नाही, किंबहुना त्याची वाढ होत नाही, वाढ खुंटते. यासाठी जसं आपण लहान मुलांना जर का व्यवस्थित अन्न पुरवलं, व्यवस्थित वेळोवेळी खायला दिलं तर लहान मुलं काय होतात, छानपैकी मोठी होतात, गुबगुबीत दिसतात. आणि ज्या मुलांना बिचाऱ्यांना खायला मिळत नाही मग ती अशक्त बनतात, त्यांची वाढ व्यवस्थित होत नाही, रोगराईचे बळी ठरतात. अहो, तोच नियम निसर्गाने लावलेला आहे. या वनस्पतींना सुद्धा तोच नियम लागू होतो. वनस्पतींना सुद्धा चांगलं खायला पाहिजे, पण आपल्यासारखं ब्रेड बटर नव्हे बरं का. या वनस्पतींना लागतं खत आणि पाणी आणि ते या मृदेमध्ये मिळतं. आणि म्हणून चांगल्या प्रकारची समृद्ध मृदा, सुपीक मृदा जर असेल त्या ठिकाणचं वनस्पती जीवन समृद्ध झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचं उत्तम उदाहरण आपण ज्यावेळी मागच्या पाठामध्ये नैसर्गिक प्रदेश पाहिले, या नैसर्गिक प्रदेशांमध्ये विषुववृत्तीय प्रदेश जो उत्तर आणि दक्षिण 5 अक्षांशाच्या दरम्यान आहे, या पट्ट्यामध्ये विषुववृत्तीय प्रदेश आहे. त्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये समृद्ध सुपीक अशी मृदा आहे आणि म्हणून
या ठिकाणचं वनस्पती जीवन हे समृद्ध आहे. चांगल्या प्रकारच्या वनस्पती तिथे आहे, मोठमोठी जंगलं तिथे आहे, गवताळ प्रदेश सुद्धा तिथे आहे, वेगवेगळ्या प्रकारची पिकं सुद्धा तिथे घेतली जातात. हे सर्व कशामुळे? सुपीक मृदा त्या ठिकाणी असल्यामुळे. मुलांनो, पण पृथ्वीचा अभ्यास केला, पृथ्वीवर अनेक प्रदेशांचा आपण अभ्यास केलेला आहे. त्या प्रदेशांमध्ये अशी भौगोलिक परिस्थिती सगळीकडे मिळत नाही. त्याचंच हे उदाहरण. मुलांनो, टुंड्रा प्रदेश आपण पाहिला. अहो, या टुंड्रा प्रदेशामध्ये 9 आणि 10 महिने बर्फच बर्फ पडलेला असतं. बर्फाच्छादित प्रदेश, बर्फाच्छादित जमीन. मग आता इथे वनस्पती कशा उगवणार? आणि म्हणून आपण पाहिलं की या ठिकाणी छोट्या छोट्या वनस्पती फक्त उगवतात आणि त्यांचं आयुष्य सुद्धा कमी असतं. मुलांनो, हा मृदेचा परिणाम आहे. या ठिकाणी मृदेची कमतरता आहे, मृदेचा अभाव आहे आणि म्हणून या ठिकाणी वनस्पती जीवन आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळत नाही. तशाच प्रकारचं दुसरं उदाहरण, आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाळवंटी प्रदेश पाहिले. काय आहे या वाळवंटी प्रदेशामध्ये? उष्ण हवामान. आणि त्या ठिकाणी जमीन जी आहे ती रेती, जमिनीच्या पृष्ठभागावर आपल्याला पाहायला मिळते ती रेती. उष्ण हवामान, रेती आणि सुपीक जमीन या ठिकाणी नसते. आणि म्हणून विषुववृत्तीय प्रदेशामध्ये ज्या पद्धतीने पिकं घेतली जातात, ज्या पद्धतीची झाडं वनस्पती जीवन आढळते, ते या ठिकाणी आढळत नाही. या ठिकाणी आहेत काटेरी झुडपं आणि खुरट्या वनस्पती, ज्यांची वाढ होत नाही, पानांचं रूपांतर काट्यात झालेलं असतं. अशा प्रकारच्या या ठिकाणच्या वातावरणाशी अनुकूलन साधणाऱ्या वनस्पती आणि प्राणी या ठिकाणी आढळतात. परंतु एक वैविध्यपूर्ण वनस्पती जीवन मात्र या ठिकाणी आढळत नाही. त्याचं कारण आहे मृदा. या ठिकाणी सुपीक मृदा, सुपीक जमीन अजिबात नाही. मुलांनो, एखाद्या रोपाला भरपूर पाणी घातलं, भरपूर सूर्यप्रकाश मिळाला आणि मी सांगितल्याप्रमाणे चांगलं एकदम अनुकूल असं भौगोलिक वातावरण मिळालं, भौगोलिक परिस्थिती निर्माण करून दिली, एवढ्यावर या वनस्पतीची वाढ होत नाही किंवा एवढ्यावरच हे वनस्पती जीवन समृद्ध होत नाही. त्यासाठी मग काय लागतं? त्यासाठी लागते मृदा. मी असं म्हणणार नाही की फक्त मृदा हवी, या सर्वच घटकांचा समावेश या ठिकाणी आहे. हवामान, पाणी, सूर्यप्रकाश याबरोबरच वनस्पतीचं जीवन समृद्ध करायचं असेल तर सुपीक मृदा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. एक छोटासा प्रयोग आपण पाहणार आहोत आणि या प्रयोगामध्ये आपण काय घेतलंय? 3 कुंड्या घेतल्या. त्यामध्ये एक कुंडी पूर्णपणे रिकामी आहे. ही मी दर्शवलेली ही पहिली कुंडी रिकामी आहे. दुसऱ्या कुंडीमध्ये त्या कुंडीचं खालच्या बाजूला होल बंद करून त्या कुंडीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि तिसऱ्या कुंडीमध्ये आपण मृदा घेतलेली आहे. आणि या तीनही कुंड्यांमध्ये अंकुरण पावतील अशा प्रकारच्या बिया, ज्या बियांना मोड येऊ शकेल अशा प्रकारच्या बिया आपण या तीनही कुंड्यांमध्ये टाकलेल्या आहेत. हा प्रयोग तुम्ही घरी गेल्यानंतर करायचा आहे. पहा, पहिल्या कुंडीमध्ये रिकामी कुंडी, दुसऱ्या कुंडीत फक्त पाणी, तिसऱ्या कुंडीमध्ये मृदा. आणि या तीनही कुंड्यांमध्ये ज्या बिया अंकुरण क्षमता आहेत त्या बियांकडे, अशा प्रकारच्या बिया मोड येऊ शकतील अशा बिया याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. मुलांनो, या बिया तुम्ही एक 7 दिवस ठेवायच्या आहेत. यानंतरचा आपला तास पुढच्या शुक्रवारी असणार. त्यावेळेला तुम्ही मला या प्रयोगाचं निरीक्षण करून सांगायचं आहे. या तीनही कुंड्यांमध्ये टाकलेल्या ठेवलेल्या बियांचं काय झालं हे तुम्ही मला सांगायचं आहे. मुलांनो, वनस्पती किंवा या बिया रुजण्यासाठी मृदेची नितांत आवश्यकता असते. या मृदेचा वापर चांगली पिकं येण्यासाठी होतो.
किंवा या मृदेमध्ये बी लावल्यानंतर, बी टाकल्यानंतर त्यापासून रोप तयार होतं, त्यापासून पीक तयार होतं, हे जेव्हा प्राचीन काळी मानवाला कळलं तेव्हापासून मानवाने मृदेचा हेतूने वापर करायला सुरुवात केली की या मृदेतून आपल्याला चांगल्या प्रकारची पिकं मिळू शकतात. तेव्हापासून त्याने त्या मृदेची काळजी घ्यायला सुरुवात केली आणि त्याचा वापर करायला सुरुवात केली. शेती आणि त्यातील पिकाचं उत्पादन जे आहे मुलांनो, ते साधारणपणे पाण्याची उपलब्धता आणि त्या प्रदेशातील मृदा यावर आधारित असते, हे आपल्याही लक्षात आलं आणि असंच त्यावेळी त्या मानवाच्याही लक्षात आलं. आणि मग आता ही सुपीक जमीन, ही सुपीक मृदा कुठे आहे जास्त प्रमाणामध्ये, याचा शोध मानवाने घेतला आणि शेती करत 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 त्याच्या हे लक्षात आलं की नदी काठचा जो प्रदेश आहे, नदी काठची जी जमीन आहे, त्या जमिनीमध्ये सुपीक मृदा आहे, या जमिनीमध्ये चांगलं पीक येतं, हे मानवाच्या लक्षात आलं. आणि मग साहजिकच त्या ठिकाणी नदीच्या किनारी तो मोठ्या प्रमाणात पिकं घेऊ लागला. नदीच्या किनारी तो नंतर मग वस्ती करून राहू लागला. आणि याला मोठा पुरावा जो आहे, ऐतिहासिक पुरावा, सिंधू संस्कृती आणि हडप्पा संस्कृती इतिहासामध्ये आपण पाहिलं, बरोबर की नाही. नदीच्या किनारी वसलेल्या या संस्कृती होत्या. याचं उत्खनन जेव्हा केलं गेलं तेव्हा या संस्कृती आपल्याला अभ्यासायला मिळाल्या. याचा अर्थ प्राचीन मानव सुद्धा नदीच्या किनारी शेती करत होता. का तर त्या ठिकाणी सुपीक मृदा होती, त्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती होती त्याला शेती करण्यासारखी. त्याचप्रमाणे म्हणूनच तो तिथे वस्ती करून राहू लागला. त्या ठिकाणी नंतर हळूहळू गाव नगर वसत गेलं. त्याचे हे ऐतिहासिक पुरावे आपल्या समोर आहेत. नदीच्या किनारी वेगवेगळ्या प्रकारच्या शेतावरील कामकाजाच्या ज्या पद्धती आहेत त्या सुद्धा त्या काळी होत होत्या. अशा पद्धतीने मुलांनो, हळूहळू मानवाने सुरुवातीला तर जंगल 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 थोडं थोडं काही मानवाने काही प्रमाणात जंगल तोड करून सुद्धा शेतीसाठी जमीन निर्माण केलेली आहे. आता पाहिलेली ही आपण नदीकाठची जमीन ही सुपीक मृदा हे आहेच, त्याबरोबर जंगल तोडून सुद्धा शेतीसाठी थोडी थोडी जमीन शेतीखाली आणलेली आहे. मुलांनो, अशा पद्धतीने अन्नधान्याचं प्रमाण हळूहळू वाढत गेलं. शेतीमध्ये हळूहळू विकास होत गेला. शेतीमध्ये हळूहळू आधुनिकता आणली गेली. याची गरज तरी का भासली? आपल्या सर्वांना माहित आहे, जमिनीमध्ये वाढ होत नाही. आज आपलं घर जे 200 किंवा 300 स्क्वेअर फुटाचं आहे ते उद्या सकाळी उठल्यानंतर 400 फुटाचं होईल का? नाही होणार. आज माझ्याकडे 2 एकर जमीन आहे, ती आणखी 1 महिना गेल्यानंतर आपोआप त्या 2 एकराचे 3 एकर होणार नाही. वनस्पती आपण वाढवू शकतो. आज 4 झाडं आहेत, उद्या त्याची 10 करू शकतो, पण जमीन मात्र वाढत नाही. आपल्या हातात काय आहे? वनस्पती वाढवणं. याची गरज का भासली? वाढती लोकसंख्या. जमीन तेवढीच आणि तेवढ्याच जमिनीवर तेवढंच पीक, तेवढंच उत्पादन आणि लोकसंख्या मात्र झपाट्याने वाढत गेली. मग अन्नधान्य आपल्याला पुरणार नाही मुलांनो. शेतामधून जे काही पिकणार आहे खाण्यासाठी ते आपल्याला पुरणार नाही. म्हणून काळाची गरज म्हणून आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कृषी विद्यापीठ स्थापन झाली, वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक बियाणं निर्माण केली. या बियाणांचा वापर करून तेवढ्याच जागेमध्ये, तेवढ्याच जमिनीमध्ये, तेवढीच उपलब्ध मृदा विचारात घेऊन आधुनिक पद्धतीचं बियाणं वापरून उत्पादन क्षमता वाढवली. ही वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन शेतीमध्ये केलेला मोठा बदल आहे मुलांनो. पण हे करत असताना काय काय करावं लागलं? मानव विविध प्रकारची रासायनिक खतं वापरू लागला. पूर्वीच्या काळची लोक
खूप पूर्वी नाही, अगदी अलीकडच्या काळातले लोक शेणखताशिवाय दुसरं खत जमिनीमध्ये वापरायचे नाही. परंतु लोकांच्या हे जेव्हा लक्षात आलं की रासायनिक खत वापरल्यामुळे पीक झपाट्याने वाढतं, उत्पादनही वाढतं, हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा रासायनिक खतांचा वापर जास्त होऊ लागला. आणि या रासायनिक खतांचा वापर होत असताना पीक झपाट्याने वाढत असताना त्याच्यावर आणखी एका अडचणीला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागलं, ते म्हणजे कीड. शेतावर कीड पडत गेली आणि ही कीड अशी आहे, आलेलं फळ पण खाऊन टाकते, आलेलं फुलंही खाते, त्या पिकाला आलेली पानंही खाते, नवे नवे संपूर्ण पीक नष्ट करण्याची ताकद सुद्धा या किड्यामध्ये आहे. अशा प्रकारचे कीटक रोगाच्या माध्यमातून या ठिकाणी शेतीवर येऊ लागले. मग आता यांना नष्ट करण्यासाठी कीटकनाशक अशा प्रकारची औषधं फवारू लागले. या दोन गोष्टी मुलांनो, रासायनिक खत आणि औषधांची फवारणी, याच्यामुळे पिकात वाढ झाली, उत्पादनात वाढ झाली, मान्य आहे. परंतु या औषधामुळे, या रासायनिक खतामुळे जमिनीचा पोत कमी झाला, कसदार जमिनीची प्रत कमी झाली, जमिनीची सुपीकता कमी झाली. हे परिणाम भविष्यामध्ये दिसायला लागले. पण मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की आजही देशामध्ये काही प्रांतांमध्ये, काही राज्यांमध्ये, त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आजही सेंद्रिय खतावर शेती केली जाते. आजही त्या ठिकाणी रासायनिक खतांना पूर्णपणे मज्जाव केलेला आहे की आम्ही रासायनिक खतं वापरणार नाही, आमची शेती फक्त सेंद्रिय खतावर केली जाणार आहे. अशा प्रकारची शेती सुद्धा केली जाते. ही उत्कृष्ट बाब आहे मुलांनो. अशा प्रकारे रासायनिक खतं, कीटकनाशक, शेतीला पोषक गोष्टी वापरत, पिकांना पोषक गोष्टी वापरत शेतीमधील उत्पादनाचा आलेख अशा पद्धतीने चढता राहिला. वाढत्या लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी हे सातत्याने सुरू राहिलं. मुलांनो, आपण हे पाहत असतानाच आपण जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो, नवे नवे, अगोदरच्या पाठामध्ये आपण भरपूर ठिकाणी फिरून आलो, किती विविधता आहे, वाळवंट आहे, बर्फ आहे, जंगल आहे, गवत आहे. आपल्याच देशामध्ये पहा, केरळला गेलात तर नारळ जास्त प्रमाणात आहे, बरोबर ना. पंजाबला तर गव्हाचं कोठार म्हणतात. पंजाब राज्यामध्ये गहू जास्त प्रमाणात पिकतो. अशा पद्धतीने जास्त लांब नको, आपल्या महाराष्ट्रातच बघा ना, महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. कोकण असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अशा पद्धतीने, किंवा पठारी प्रदेशामध्ये असेल, वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात. त्याचं कारण त्या ठिकाणी असलेली भौगोलिक परिस्थिती, आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे तो मृदेचा. मातीचा प्रकार, मृदेचा प्रकार बदलला आणि भौगोलिक परिस्थिती थोडीशी बदलली तर त्या ठिकाणची पिकं ही बदलतात. अशा प्रकारची, ज्या पद्धतीने आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जाती धर्माचे लोक नांदतात, राहतात, त्या पद्धतीने आपल्या देशाचं हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या प्रकारची पिकं, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वेगवेगळ्या प्रकारची फळं, ही सुद्धा आपल्या देशाची एक संपत्ती आहे मुलांनो. काही ठिकाणी त्या ठिकाणी असलेल्या भौगोलिक परिस्थितीनुसार, मी आताच सांगितलं, भौगोलिक परिस्थिती, त्याच्यामध्ये मृदा असेल, उष्णता असेल, तापमान असेल, हवेतील आर्द्रता असेल, अशा वेगवेगळ्या, पाणी आहे, अशा सगळ्या परिस्थितीचा विचार करून त्या ठिकाणची पिकं घेतली जातात. त्या ठिकाणी ही पिकं चांगली येतात. मग या अशा प्रकारे मृदेचा विचार करून काही ठिकाणी फुलांची शेती केली जाते, काही ठिकाणी फळांची शेती केली जाते, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची अन्नधान्य पिकवली जातात. त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची तृणधान्य, कडधान्य यांची शेती सुद्धा केली जाते. याच्यासाठी वेगळी भौगोलिक परिस्थिती लागते. ही भौगोलिक परिस्थिती जुळवून आल्यानंतर
अनुकूल असल्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारची शेती केली जाते. महाराष्ट्रामध्येच पाहना, सर्वांनाच माहित आहे नाशिकची द्राक्षे. नाशिक जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्षाचं उत्पादन घेतलं जातं, हे एक उदाहरण आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये केळी मोठ्या प्रमाणात पिकवली जाते, केळीची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये संत्रीची शेती, संत्रीच्या बागा त्या ठिकाणी आहेत, अशा प्रकारची शेती त्या ठिकाणी केली जाते. आता हे सर्व का, तर त्या ठिकाणी असलेली या पिकांना अनुकूल अशी भौगोलिक परिस्थिती, त्याचबरोबर मृदा. मुलांनो, याच धड्यातील मागच्या पाठामध्ये आपण पाहिलं दख्खनचं जे पठार आहे, दख्खनच्या पठाराचा जो पूर्वेकडचा भाग आहे, त्या ठिकाणी आपण पाहिलं त्या पठारावर रेगूर नावाची मृदा आढळते. आणि या रेगूर नावाच्या मृदेमध्ये बाजरी, ज्वारी यासारखी पिकं चांगल्या प्रकारे घेतली जातात. याचा अर्थ ही मृदा या पिकांसाठी पूरक आहे, पोषक आहे. मुलांनो, मध्य प्रदेशामध्ये जर का आपण गेलो तर मी तुम्हाला सारखं सांगतो की मृदा मृदा मृदा, तर ह्या मृदेचे प्रकार म्हणजे नेमके काय, तर काही मृदा जी आहे आपल्या या ठिकाणी गरजेचे प्रकार आपण पाहणार आहोत. काही मृदा जी आहे ती पाणी धरून ठेवते, तर काही मृदा आहे ती पाण्याचा पद्धतशीर निचरा करते. त्या पिकाला जेवढा ओलावा हवा आहे तेवढा ओलावा ती पकडून ठेवते आणि ती मृदा बाकीचं पाणी जे आहे त्याचा पाण्याचा निचरा करते. अशा प्रकारची पाण्याचा निचरा करणारी जी मृदा आहे या मध्य प्रदेशामध्ये असल्यामुळे या ठिकाणी बटाटा हे पीक घेतलं जातं. बटाटा मुलांना तुम्हाला माहित असेल, बटाटा हा जमिनीमध्ये असतो. बटाटा हा जमिनीमध्ये असतो आणि जर जास्त पाणी धरून ठेवणारी जमीन जर का असेल तर तो बटाटा त्या पाण्यामध्ये, ओलसर जमिनीमध्ये, गाळाच्या जमिनीमध्ये सडणार. आणि म्हणून अशा काही पिकांना पाण्याचा निचरा होणारी जमीन हवी असते. आणि म्हणून मध्य प्रदेशामध्ये पाण्याचा निचरा होणारी जी जमीन आहे त्या ठिकाणी बटाट्याचं उत्पादन, बटाट्याची शेती केली जाते. त्याचप्रमाणे कोकण, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या प्रदेशामध्ये तांदळाचं उत्पादन जास्त घेतलं जातं. या ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात आहे. दलदलीची जमीन भातासाठी किंवा तांदळासाठी जे काही दमट हवामान आहे ते हवामान आणि मृदा ही अनुकूल भौगोलिक परिस्थिती असल्यामुळे कोकण, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या प्रदेशांमध्ये तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. मुलांनो, आता आपला भारत देश किती सधन आहे हे आपल्या लक्षात आलं. आपल्या भारत देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची शेती केली जाते. आणि आपण मुंबईत राहतो किंवा आपण ज्या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणी आपल्याला सर्व फळं, अन्नधान्य उपलब्ध होतं. कोकणामध्ये ऊस जरी जास्त प्रमाणात पिकत नसला किंवा पिकत नसला तरी कोकणातील लोकांना साखर जी ऊसापासून मिळवली जाते ती मिळते. एक सहज का होतं, आपल्या देशामध्ये या सगळ्या गोष्टी होतात. पण मुलांनो, काही देशांमध्ये अशा प्रकारची शेतीसाठी योग्य असलेली मृदा नसते. मग त्या देशांमध्ये अशा प्रकारची शेती घेतली जात नाही, पिकवली जात नाही. परंतु त्या लोकांच्या गरजा मात्र असतात. मग त्या गरजा कोण भागवतं? ज्या देशामध्ये अशा प्रकारची मृदा नाही अशा प्रकारचे देश म्हणजे सौदी अरेबिया, कतार, ओमान या देशांमध्ये आपल्याकडे ज्या पद्धतीची मृदा आहे त्या पद्धतीची शेतीयुक्त मृदा त्या ठिकाणी नाही, सुपीक जमीन त्या ठिकाणी नाही. म्हणून सौदी अरेबिया, कतार, ओमान या देशांना दुसऱ्या देशांकडून धान्य किंवा गरजेच्या वस्तू मागवाव्या लागतात, आयात कराव्या लागतात. यामध्ये मग चीन असेल, आपला भारत देश आहे, या देशांकडून
सौदी अरेबिया, कतार, ओमान या देशांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. चीन, भारत, अमेरिका या देशांकडून सौदी अरेबिया, कतार, ओमान या देशांमध्ये शेती होत नसल्यामुळे यांना हे अन्नधान्य आपल्या देशाकडून निर्यात केलं जातं आणि तो देश आयात करतो. निर्यात करणं म्हणजे आपल्या देशाकडून पाठवणं आणि आयात करणं म्हणजे मागवणं दुसऱ्या देशाकडून, अशा प्रकारचा अर्थ आहे. मुलांनो, आपल्याकडे जी शेती होते, नेहमीच शेतीला जोडधंदे असतात, शेतीला दुय्यम धंदे असतात. कच्च्या मालापासून पक्का माल तयार करण्याची प्रक्रिया पुढे सुरू होते. अशाच प्रकारे शेतकरी ज्या पद्धतीने शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय करतो हे आपण पाहिलं गवताळ प्रदेशामध्ये, तसं या ठिकाणी सुद्धा ज्या ठिकाणी मृदा चांगली आहे, ज्या ठिकाणी ऊसाचं उत्पादन जास्त होतं, महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र, त्यामध्ये कोल्हापूर, सातारा, त्याच्यानंतर इकडे नाशिक असेल किंवा अहमदनगर, पुणे जिल्हा, या ठिकाणी ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होतं आणि म्हणून या जिल्ह्यांमध्ये ऊसाचं उत्पादन जास्त प्रमाणात होत असल्या कारणाने या ठिकाणी साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यामध्ये ऊसापासून साखर तयार केली जाते. मला सर्व विद्यार्थ्यांना सांगायचंय की हे लॉकडाऊन गेल्यानंतर, कोरोना गेल्यानंतर तुमच्या पालकांना घेऊन तुम्ही एकदा तरी, तुम्हाला शक्य होईल अशा साखर कारखान्याला एकदा भेट द्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्यापासून अगदी 2 आणि 3 तासाच्या अंतरावर सुद्धा साखर कारखाने आहेत. त्या साखर कारखान्यांना भेट द्या आणि ऊसापासून साखर कशी तयार होते हे समजावून घ्या. पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तसेच ऊसापासून फक्त साखर तयार होत नाही, इतर उपउत्पादने सुद्धा तयार होतात. त्याचे सुद्धा तुम्हाला त्याची प्रक्रिया सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून एक क्षेत्र भेट म्हणून तुमच्या कुटुंबासह तुम्ही ही भेट घडवून आणायची आहे. आणि तुमच्या शिक्षकांनी जर तुम्हाला सहलीला नेलं आणि सहलीच्या माध्यमातून जर साखर कारखाना दाखवला तर उत्तमच आहे. अशा पद्धतीने ऊसापासून साखर बनवली जाते. त्याचप्रमाणे इतर फळं सुद्धा भरपूर ज्या ठिकाणी पिकतात, जसं आता आपण पाहिलं संत्री किंवा केळी असतील, द्राक्ष आहेत, या फळांपासून सुद्धा, या फळांवर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यातून दुसरे पदार्थ बनवले जातात. तुम्ही दुकानामध्ये एक पाहिलं असेल मिक्स फ्रूट जाम, बरोबर? मिक्स फ्रूट जाम म्हणजे त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त फळांचा अंश असतो, एकापेक्षा जास्त फळांपासून तो जाम बनवलेला असतो. मग हे सगळे जे उद्योग आहेत हे या फळांवर अवलंबून आहेत. द्राक्ष तुम्ही पाहिलं, द्राक्षांपासून मनुके तयार करतात. जर द्राक्ष विकली गेली नाही किंवा जास्त भाव मिळाला नाही तर त्या द्राक्षांपासून काय करतात, मशिनरीवर वेगवेगळ्या तापमानाला ते सुकवून त्यापासून काय करतात, मनुके तयार करतात. अशा पद्धतीने असेल किंवा विविध प्रकारची फळं असतील, या फळांपासून इतर उद्योग सुद्धा सुरू झालेले आहेत आणि त्याला बाजारपेठही मिळालेली आहे. मुलांनो, ऊस आणि फळांवर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली जाते. त्याचप्रमाणे आपल्या देशामध्ये या गोष्टी, साखर, काही फळं ही मोठ्या प्रमाणावर होतात आणि याचं एक्सपोर्ट केलं जातं, म्हणजे याची निर्यात केली जाते, दुसऱ्या देशामध्ये पाठवलं जातं. एवढा शेतीच्या बाबतीत, फळांच्या बाबतीत आपला देश श्रीमंत आहे. कशामुळे? मृदा. आपल्याकडे असलेली सुपीक मृदा, आपल्याकडे असलेली शेतीला, या फळांना पोषक अशी मृदा, म्हणजे हे श्रेय या भौगोलिक परिस्थितीला आहे. मुलांनो, आजच्या या पाठामध्ये आपण मृदेविषयी माहिती घेतलेली आहे. मृदा हा पाठ जरी पूर्ण झालेला नसेल, परंतु आज आपण इथपर्यंत पाहणार आहोत. पाठ समजला का सर्व विद्यार्थ्यांना?
हो टीचर. हो सर. हो सर. मग आता पाठ जर समजला असेल तर मला सांगा, तुम्हाला तुमच्या समोर स्लाइडवर फळं आणि काही अन्नधान्य दिसत आहेत. 1 नंबरचं जे फळ आहे ते कोणतं आहे सांगा? संत्री. संत्री. नागपूर. दुसरं 2 नंबरचं फळ सांगा. नागपूर. विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सांगा. 1 नंबर संत्री, 2 नंबर काय आहे? द्राक्ष. 3 नंबर काय आहे? 3 नंबर, 4 नंबर, तांदूळ. 5 नंबर, ऊस. 5 नंबर. बाजरी. अरे बाबा, ऊस कोणाला दिसतो हा? बाजरी. नाही, बाजरी. 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 लक्षात घ्या, या बाजरीचं जे पीक आहे, ऐका, या बाजरीचं जे पीक आहे हे 5-6 फूट उंचीचं असतं आणि त्यानंतर त्याच्यावर अशा पद्धतीने जवळपास 1-1.25 फुटापर्यंत लांबीचं कणीस येतं. हा जो बाजरीचा भाग तुम्हाला दिसतो हा काय आहे? कणसाचा भाग आहे, याला कणीस म्हणतात. या कणसावर जे सफेद सफेद तुम्हाला दिसतं ना व्हाईट कलरचं, यावर बाजरीचे दाणे आहेत. हे कणीस डेव्हलप केल्यानंतर, याची मळणी केल्यानंतर त्यापासून बाजरीचं धान्य वेगळं केलं जातं. अशा पद्धतीने हे बाजरीचं पीक आहे. म्हणून मी म्हणालो की तुम्ही पालकांबरोबर, शिक्षकांबरोबर लॉकडाऊन संपल्यावर फिरायला जा आणि सगळी पिकं पाहून या. आता मला सांगायचंय, या फळांच्या खाली आपल्याला त्या फळांशी निगडीत उत्तर, खाली जी 5 उत्तरं दिलेली आहेत त्या 5 उत्तरातून योग्य उत्तर निवडून त्या फळाच्या खाली न्यायचं आहे. आता सध्या तुम्ही सांगा. संत्री. संत्री, नागपूर. व्हेरी गुड. द्राक्षाच्या खाली काय आहे? व्हेरी गुड. केळी. केळी, जळगाव. तांदूळ. व्हेरी गुड मुलांनो. आणि बाजरी. अब्बास. या ठिकाणी या फळांची विविधता, या अन्नधान्याची विविधता का आहे हे आपण या पाठामध्ये पाहिलं. त्या ठिकाणची अनुकूल भौगोलिक परिस्थिती, त्या ठिकाणी असलेली प्रामुख्याने सुपीक मृदा, त्या पिकाला अनुकूल असलेली मृदा, यामुळे ह्या पिकांमध्ये विविधता आपल्याला दिसते. विद्यार्थी मुलांनो, मी तुम्हाला थँक्यू म्हणण्यापूर्वी एक संदेश देणार आहे. पहा, त्या रोपांची नीट काळजी घेतली तर त्या रोपांचे मोठ्या झाडात रूपांतर होऊ शकते. त्या रोपांची कोणती? ती रोप तुम्ही लावलेली. म्हणून त्यासाठी तुम्ही रोप पहिली लावायची आहेत. झाडांची, तुम्हाला जी झाडं आवडतात त्या झाडांची रोप तुम्ही योग्य जागी लावा. त्यांची नीट काळजी घ्या. म्हणजे काय? त्यांना तुम्हाला जमेल तसं खत घाला, पाणी घाला, त्याची निगा राखा. एक दिवस ते झाड भरभर तुमच्याही पेक्षा मोठं झालेलं दिसेल आणि तुम्हाला, तुम्ही लावलेलं झाड, तुम्ही त्या ज्या झाडाला खत पाणी घातलं ते झाड मोठं झालेलं पाहून, त्या झाडाला फुलं फळं आलेली पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल, खूप आनंद होईल. ते झाड तुमच्याशी बोलतं की काय असं वाटायला लागेल. आणि हा आनंद जर का तुम्हाला घ्यायचा असेल तर एक नव्हे, एकापेक्षा जास्त, 2, 3, 4, 5 शाळेमध्ये गेल्यानंतर जिथे जागा असेल, तुम्ही राहता त्या परिसरात जिथे जागा असेल तिथे तुमच्या आवडीचं झाड लावा, त्याला खत पाणी घाला, त्याची निगा राखा आणि ते झाड मोठं झाल्यानंतर पाहण्याचा आनंद घ्या. ओके सर. पद्धतीचा संदेश मी तुम्हाला देतो. हे एक काम. आणि दुसरं काम मी तुम्हाला हा पाठ शिकवत असतानाच दिलेला आहे. 3 कुंड्या, एक कुंडी रिकामी, एका कुंडीत फक्त पाणी, एका कुंडीमध्ये मृदा आणि त्याच्यामध्ये बियाणं. हा 7 दिवसाचा प्रयोग करायचा आहे आणि पुढच्या पाठाला मला
काय झालं त्याचं निरीक्षण माझ्याजवळ नोंदवायचं आहे, सांगायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या पाठाला उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला. विद्यार्थी बाळांनो, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर सर. आता लिहू. थँक्यू सर आता लिहू. टीचर.